शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 7 बांगलादेशी महिलांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश दिले आहे। पारपत्र कायदा आणि परदेशी नागरिक कायद्याअंतर्गत दोषी ठरवले असून त्यांची बांगलादेशात पाठवणी करावी असेही निकालात नमूद केले आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 डिसेंबर रोजी ते 24 डिसेंबर दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने नगर तालुक्यातील रुई छत्तीशी येथून बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले होते। केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तसेच सीमा सुरक्षा दल कोलकाता यांच्यासोबत सतत समन्वय ठेवून प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून 7 बांगलादेशी महिलांना मायदेशी परत पाठवण्याचा आदेश प्राप्त झाला। त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 ते 17 मधून निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना तसेच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशोब विहित नमुन्यात आणि ठरवलेल्या मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे। महानगरपालिका निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख कार्यालयाने हे आदेश जारी केले आहेत। अहिल्यानगर शहरात एका 23 वर्षीय विवाहित महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रात्री 10:30च्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी एका नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा पुणे ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी 10 किलो 707 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केलाय। या रॅकेटचा सूत्रधार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी श्याम सुंदर विश्वनाथ गुजर असल्याचे उघड झाले। गुजर याने पोलिसांच्या कस्टडीतील मुद्देमालातूनच ड्रग चोरी करून विक्री केल्याचा गंभीर आरोप आहे। या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून गुजरला अटक करून 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले। नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। या आरक्षण सोडतीनुसार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले। या निर्णयामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।